संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या येवला नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी होणार आहे। नगराध्यक्ष पदासह 26 नगरसेवक जागांसाठी झालेल्या या मतदानानंतर उद्या दुपारी शहराचा नवा कारभारी कोण याचे चित्र स्पष्ट होईल। मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून सकाळी 10 वाजेपासून 13 टेबलवर मोजणीला सुरुवात झाली। सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाईल। या प्रक्रियेसाठी अधिकारी आणि कर्मचारी सज्ज आहेत। निवडणुकीच्या निकालामुळे शहरात उत्साह आणि तणावाचे वातावरण असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सीसीटीव्ही आणि बॅरिकेड्सच्या माध्यमातून केंद्रावर कडक देखरेख ठेवली जाणार आहे। मुख्याधिकारी येवला नगर परिषद राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित गाईडलाईन्सनुसार उद्या 21 डिसेंबर रोजी येवला सार्वत्रिक निवडणूक 2026 चे नगराध्यक्ष 26 जागांसाठीचे नगरसेवकांच्या जागांसाठीचा निकाल लागणार आहे। त्यासाठीची मतमोजणीची प्रक्रिया ठीक 10 वाजता येवला नगर परिषद कार्यालय येथे संपन्न होईल। या मतमोजणी प्रक्रियेकरता पुरेसा पोलिसांचा फौजपाटा, ज्यामध्ये शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त मनुष्यबळ पुरवठा आणि SRPFचे जवान यांची तैनाती करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त बॅरिकेडिंग तसेच CCTVची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। ठीक 9:30 वाजता उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्रॉंग रूम उघडण्यात येईल। त्यानंतर ठीक 10 वाजता एकूण 14 टेबलवर अंदाजे 70 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया सर्व 13 वॉर्डांचे एकाच वेळेस प्रक्रिया चालू होईल। अशा रीतीने एकूण 4 राऊंडमध्ये ही प्रक्रिया संपेल। अशा रीतीने अंदाजे 2 ते 3 तासात ही प्रक्रिया संपणं अपेक्षित आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।